त्याच्या अगोदरच्या मैदानात हिंद केसरी ज्याला केलं, आता हे 3रं वर्ष आहे. बकासूर आणि घोडचा सर्जा पळणार अशी शंका आहे. तर यंदा लखन कोणासोबत पळू शकतो? लखन आमचा फायदा झालेला आहे. आमच्या इकडलीच मराठवाड्यातली जोडी पडणार तिथं. बरं. फायदा झालेला आमचा. म्हणजे सोशल मीडियात ज्या चर्चा उठत आहे तर त्या चर्चानुसार कुठेतरी चांगला पायरा लागलेला आहे. सुरुवातीलाच आम्ही जाऊन 1 नंबर केला होता, ती जोड्यात परत पडत. बर, पेडगावचं कसं कसं नियोजन आहे आता ते सांगा थोडं. हेच सांगितल्याप्रमाणे इकडलाच बैल घेऊन जाणार, दोन्ही बैल आम्ही तेच पळवणार. तर भाऊ, जसं की तुम्ही म्हटलंय की बकासूर परत हॅट्रिक करणार आहे, तर कशावरून वाटतं तुम्हाला? हे क्षेत्रातला देवच बैल. पहिल्या वर्षी तो बलमाल घेऊन पळाला, एक नंबर केला. त्याच्यानंतर तो लखनला घेऊन पळाला, लखनच्या गळ्यात पळाला, त्यावेळेस 1 नंबर झाला. आणि सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे की एक वेळेस बकासूरची हॅट्रिक व्हावं. आणि तो आता घोडचे सर्जा, म्हणजे आता तो टॉपचाच बैल आहे त्याच्या गळ्यात जो पळणार तो. तर आता खरं तर टॉपची गाडी तीच आहे सध्या. तर 1 नंबर आम्हालाही वाटतंय व्हायलाच पाहिजे. लखनही पळतोय सध्या, हे पण